बातमी तळ कोकणातली एक कुडाळ तालुक्यामधल्या माड्याची वाडी राईवाडी ब्राह्मणदेव मंदिर या मार्गावरील बांधण्यात आलेल्या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचा आरोप इथल्या नागरिकांचा आहे। मार्च महिन्यात या पुलाचं काम सुरू करण्यात आलं, मात्र ठेकेदारांना या पुलाचं काम अर्धवट आणि निकृष्ट केलं। स्थानिक नागरिक तसंच वाहन चालकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागतोय। या संदर्भात अनेकदा ठेकेदाराला पुलाचं काम व्यवस्थित करण्याची सूचना करूनही ते योग्य पद्धतीने न केल्याचा आरोपही करण्यात येतोय। साधारण फेब्रुवारी मार्च पासून या पुलाचं काम चालू झालंय। सुरुवातीलाच जो पाया घातलेला आहे तिथूनच बोगस काम आहे। सुरुवातीपासूनच बोगस काम झालेलं आहे। वरतीपर्यंत साईडनं भेगा गेलेल्या आहेत पूर्ण रस्त्याचे, आणि जी साईड पट्टी घातलेली आहे त्यांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा ते लक्ष देत नाही। साईड पट्टी घातलेली सुक्या मातीवर घातलेली आहे, खोदकाम केलेलं नाहीये, पाया मजबूत नाहीये पुलाचा। त्यांना जर तक्रार जर आम्ही त्यांची केली तर अधिकारी पण आमच्याकडे लक्ष देत नाहीयेत। आम्हाला गणपतीपूर्वी हा मार्ग सुरक्षित जायला हवा, तो पण कसा फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्या गाड्या जायला पाहिजे, ही आमची विनंती आहे। या पुलामुळे ये जा करताना सगळ्यांना त्रास होतोय। शाळेची मुलं जातात इथून, त्यांनाही खूप त्रास होतो। आम्ही रोज इथून ये जा करतो, तरी पण आम्हालाही त्रास होतो याचा। ते लोकांना ग्रामस्थांना रस्त्याच्या आधी पायवाट धड नाही व मार्ग नाही कसलाच, आणि वर 100-150 वर घर आहेत, इकडे 100-150 आहे, वर नेरुळाला जाणारे वाट मार्ग आहे। परत कामाचं काही त्यांनी ह्या लक्षच दिलं नाही। पर्यायी मार्गाचं चिखल करून ठेवलं, वारंवार तक्रार केली, ते काय सरकारी कर्मचारी बघत नाही, कायच नाही, अधिकारी कोण बघत नाही। सरपंचाला 2-3 पावटे आणलो ते पण बघत नाही। त्याच्यामुळे सध्या त्रास आहे लोकांना, जाण्या येण्यासाठी त्रास खूपच आहे। आणि परत नाही 50-60 गुरा राहतात ह्या वाटेन शेततळ्यामध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।